हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपच्या लोकसभेसाठी 23 जागा पक्क्या। भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा। विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। बारामतीच्या जागेसाठी भाजपकडून निरीक्षकांची घोषणा नाही। भाजप अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडण्याची शक्यता, चर्चांना उधाण। भाजपकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसाठी निरीक्षकाची नेमणूक नाही। दोन्ही जागांसाठी शिंदे गट आग्रही। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न करणार, प्रमोद सावंतांचं वक्तव्य। तर रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरेही आग्रही। सर्वच लोकसभेच्या जागांवर भाजपचा डोळा। अजितदादा आणि शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होणार। महायुतीच्या जागा वाटपावर रोहित पवारांची टीका। मुलगा मुख्यमंत्री व्हावा उद्धव ठाकरेंना वाटतंय। TV9 ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहांचा निशाणा। तर मुंह में राम बगल में ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी, उद्धव ठाकरेंचा घणाघात। अमित शहांनाच पंतप्रधान व्हायचंय, भाजपचे लोक मला सांगतात, संजय राऊतांचा दावा। तर राऊत चिलीम आणि गांजा ओढून बोलतात, आशिष शेलारांची टीका। आमचं जागा वाटप जवळपास निश्चित, अंतिम बैठक होणार आज, संजय राऊतांची माहिती। तर मशाल गावागावात पेटली, तुतारी ही राज्यात पोहोचवली, राऊतांचं वक्तव्य। यवतमाळ लोकसभेसाठी शिंदे गटात रस्सीखेच। पक्षानं आदेश दिल्यास यवतमाळमधून लढणार। संजय राठोड यांच्याकडून लोकसभा लढवण्याचे संकेत। तर मैं अपनी झाशी नहीं दूंगी, भावना गवळींचा यवतमाळवर दावा कायम। यवतमाळमध्ये भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात बॅनर वॉर। भावना गवळी आणि संजय राठोडांनी मोदींच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरवर एकमेकांचे फोटो नाहीत। मी आधीच राजकारणात आलो असतो तर तेव्हाच फूट पडली असती, शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया। बारामतीत नणंद भावजाईची लढत होणं वेदनादायी, राजेंद्र पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीची दुपारी 4 वाजता ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक। लोकसभा जागा वाटपावर चर्चा होणार। शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सभेत दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। महिला बचत गटाचा कार्यक्रमासह मोदींच्या हस्ते आज विविध योजनांचा शुभारंभ। 2 लाखाहून अधिक महिला उपस्थित राहणार। फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय काय केलं, भाजप कार्यकर्त्यांकडून संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील वर्तमानपत्रात जाहिरात। मुंबईतील शिक्षकांद्वारे अजूनही निवडणुकीचं काम सुरू। मुंबई आणि उपनगरातील शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामात व्यस्त। 1 मार्चपर्यंत पशूंचे इयर टॅगिंग करणं बंधनकारक। इयर टॅगिंग केलेल्या पशूंची खरेदी विक्री करता येणार। नोंदणी न केलेल्या पशूंना उपचारही दिले जाणार नाहीत। मुंबईसह उपनगरांमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात। पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळला, काही पंप बंद। पोरबंदरमध्ये 3000 किलो अंमली पदार्थ जप्त। इराणी बोटसह 5 कर्मचारी ताब्यात। गुजरात एनसीबी आणि नौदलाची संयुक्त कारवाई। बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना आजही अवकाळी पावसाचा इशारा। तर पश्चिम विदर्भात 44,579 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य यांचा राजीनामा। भाजपमध्ये जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर विधानसभा अध्यक्षांकडून भाजपच्या 14 आमदारांचं निलंबन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।